गोलंदाज तयार. गोलंदाज ट्रॅक वरती. पहिला चेंडू आडवा बॅटनं किरणच्या वरती चढवला हल्ला. बॉल सीमारेषा पार. मिळतील धाबा 4 4 4 4 हा चौकार. थँक्यू सो मच किरण. मागच्या मॅच मध्ये देखील थोडंसं मागडा ठरला होता, परंतु यावेळेस पहिला बॉल वरती चौकार आल्यानंतर थोडीशी लेंथ या चेंडूची मागे खेचली आहे आणि इथून मात्र हा डॉट बॉलने सुरुवात या षटकाची मात्र पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला, परंतु इथून मात्र डॉट बॉल. चेंज ऑफ पेस, गती काढली जाते चेंडूमधून, गती कमी केली जाते आणि हे व्हेरिएशन असले पाहिजे. पहिला चेंडू वेगानं फेकला, परंतु त्यानंतरचे दोन्ही चेंडू खरं तर स्लोवर पद्धतीचे पाहायला मिळालेत आणि इथून मात्र अजून एक डॉट. यावेळेस पिक केले, लाईन ओळखली होती की स्लोवर पद्धतीचा बॉल येईल आणि त्याला दिला फेकून मिड विकेटच्या डोक्यावरून मॅक्सिमम बॉल चालला सीमा पार. षटकार. थँक्यू थँक्यू डीजे. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावले होते, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. कमबॅक करतोय किरण या मॅच मध्ये. एक षटकार जरूर आला, एक चौकार आला. त्याच्या अगेन्स्ट 5 चेंडू त्यांना फेकलेत, 3 चेंडू डॉट काढलेत, परंतु 2 चेंडूवरती देखील बोटे फटके आलेत. आपल्याला एका साईडला आपण पाहतोय आई एकविरा त्यांच्या विरोधात संघ प्रकाश 11 हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सज्ज. सुरुवात चांगली आहे. 5 टॉपेजला विकेट किपरसाठी कॅच कॉल आणि इथून मात्र बिग विकेट. पहिला गडी मैदानाच्या बाहेर. प्रकाश 11 या संघाचा पहिला धक्का. विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय बासमण. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस क्रॉस बॅटनं खेळले, क्षेत्ररक्षण नाहीये त्या ठिकाणी. बॉल मैदानाला गुदगुल्या करत चाललाय. सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 4 4. अजून एक चौकार. थँक्यू डीजे. थोडीशी खराब लेंथ वरती गोलंदाजी करता हा प्रकारचे चेंडू फेकले जात आहेत आणि त्यावरती पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक होता, परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. त्यामुळे इथून एकच धाव. एका धावेत मात्र टीम प्रकाश 11 संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 10 वरती दुहेरी अंकामध्ये हा संघ जाऊन आणि इथून मात्र हात चेंडू देखील लॉंग स्टॉप ब्रिजनना. बॉल चाललाय गोलीच्या वेगानं सीमारेषा पार. धावा मिळतील 4 4 4 4 हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघ टोटल धावसंख्या जाऊन पोहोचलाय तो 19 वरती.
इथं पंचांकडे लावड अपील, परंतु पंच सांगतायत की लाईन थोडस मिस आहे, लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू लाईन ऑफ द पिच. त्यामुळे इथून अपील मध्ये इतकं जोश पाहायला नाहीये. गोलंदाज तयार दुसऱ्या षटकासाठी. चांगली गोलंदाजीचा वापर केला होता. बॅटची आतली कडा इथून जीवनदान मिळतंय बॅट्समन. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये महेशला. त्यावेळेस रडार मध्ये आणि त्याला दिलं फेकून मिड विकेटच्या डोक्यावरून. शतरषक बनलाय दर्शक. बॉल सीमा पार. हवाई यात्रा. षटकार. थँक्यू डीजे. त्यावेळेस षटकार ठोकलाय. बॅट्समन या ठिकाणी पाहायला मिळतोय. महेशच्या बॅटमधून चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा स्कोरकार्ड वरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाची सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हर्षला आपण पाहतोय. गोलंदाज अगदी अजून एक चांगला गोलंदाज मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. हो क्या बात आहे. प्रॉपर टायमिंग मध्ये खेळलाय. शतरषकाला बीट करून चढून चाललाय. सीमा रेषा पार. धाबा मिळतील 4 आणि ह्या मागचा पलटवार करणारा हा संघर्षाचा चौकार. थँक्यू डीजे. धाबा गतीने येत आहेत. इथे कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. वारंवार शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी केली जाते. अर्थातच आई एकविरा या संघाकडून मागची मॅच देखील हा संघ गमावलाय आणि इथून खरं तर विचार केला तर मागच्या वर्षाचा चॅम्पियन संघ या परिस्थितीमध्ये सापडेल किंवा अशी परिस्थिती त्यांची होईल एक कोणालाच वाटलं नव्हतं. परंतु हा क्रिकेट आहे आणि मागच्या वर्षी जरी चॅम्पियन असले तरी या वर्षी मात्र अजूनपर्यंत एकही सामना जिंकलेला नाहीये हा संघ. एक सामना जिंकलाय. हा एक सामना हरलेत. हा तिसरा सामना आणि इथून मात्र एक धाव नक्कीच प्राप्त केली जाते. चांगली गोलंदाजी मैदानच्या आतमध्ये पेश केली जाते. एक मोठा फटका त्यानंतर कमबॅक. त्यावेळेस पुन्हा एकदा भिरकावून दिलाय चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून. बॉल सीमा पार. येतोय हाय क्वालिटीचा दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाची माग या ठिकाणी हाईट प्रॅक्टिस साठी. हा रिव्ह बॅटिंग का अंबर लिव्ह बॅटिंग रिव्ह. चला नो बॉल कॉल. हाईट प्रॅक्टिस रिव्ह सक्सेसफुल. बॅटिंग रिव्ह होता आणि त्यामध्ये 7 धावा. प्रीतचा बॉल वरती गेलाय. उंची जास्त आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? पण इथून एकच धाव सुरक्षित होती कारण प्रीतचा बॉल होता. अशा परिस्थितीमध्ये रनआउटची विकेट जर का आली तर मग स्वतःच्या पायावरती जणू काही कुऱ्हाडी मारली असे चित्र पाहायला मिळालं असतं. पण तू जिथे एकच धाव आणि एका धावीच्या मदतीनं प्रकाश 11 संघ जाऊन पोहोचतोय 39 वरती. यावेळेस देखील जागा बनवली स्ट्रोक साठी. शॉर्ट पाईन लेगला अगदी ब्लॅक स्क्रीनच्या बाजूने चेंडू चाललाय. सी बारेशा पार. धावा मिळतील 4 4 4 4.
चा बॉल गोलंदाज तयार पंचांचं बोट आकाशाकडे वो युटी आउट बिग विकेट गॉन धक्का बसलाय प्रकाश 11 टीमला बॅट्समन होईल या ठिकाणी बाद महेश ज्यानं 2 चौकार 1 षटकार ठोकला होता तोच बॅट्समन आता मैदानाच्या बाहेर प्रकाश 11 संघाला दिलाय हा मोठा धक्का थँक्यू डीजे 43 वरती संघ जाऊन पोहोचलाय 43 धाबा ऑन द स्कोर गार्ड 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय चौथ्या षटकामध्ये वापर करायला जातोय गोलंदाज कैलास ज्यानं सांघिक कोट्यातलं दुसरं षटक फेकलं होतं इथे कुठेतरी मिथे म्हणून करणला थांबवलंय त्याने मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकलं होतं वॉट बॉल जबरदस्त लाईन लेंथ चूक टप्पा यॉर्क लाईन सटीक लेंथ वरती गोलंदाजी आणि यासाठीच तर किरणला कुठेतरी मागे ठेवलंय की ज्या पद्धतीनं कैलासनं मागच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती बॉलला बलन दिलंय उंची जास्त घेतली आहे विकेट किपरच्या मागे हा झेल कॅरी केला जातोय दिलाय धक्का अजून एक प्रकाश 11 टीमला फलंदाज पात धावलेज बॅटची इनसाइड एट आणि इथून अजून एक धक्का दिला जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रकाश 11 हा संघ थोडासा बॅकफूट वरती सध्या जाताना दिसतोय कैलासची एक धारदार गोलंदाजी विकेट टेकिंग गोलंदाजी आणि इथून अजून एक मासा जाळ्यामध्ये अडकवलाय बॅट्समन पुन्हा एकदा बाद थँक्यू डीजे उद्या जी रायगड ठाणे जे मॅच आहे त्यामध्ये अनेक तारे सितारे तुम्हाला पाहायला मिळतील खरे तर याच विभागामधले मग मोहन पारदे असेल अनंता गावंडा त्यानंतर अजय भस्मा शुभम नायक प्रशांत पवार हे सगळे दिग्गज अविनाश वाघ त्यानंतर जे सगळे दिग्गज खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला याच मैदानावरती तब्बल 12 वाजता ती मॅच असेल कुणीही विसरू नका पाहण्यासाठी आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील ती मॅच पाहण्यासाठी नक्कीच आलेला असेल अशा अपेक्षा आपण करूया उद्या संडेचा दिवस आहे हवेमध्ये खेळले क्षेत्ररक्षक आहे अजून एक या ठिकाणी धक्का क्रमांक दिला जातोय प्रकाश 11 टीमला बॅट्समन आउट थँक्यू येस थँक्यू डीजे क्रॉस बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते दावेसाठी कॉल या ठिकाणी केलंच होता परंतु नो स्ट्राईक एंडचा बॅट्समन जो होता त्याला अगदी इथून मात्र दावेसाठी खरं तर रिक्स घ्यायची नव्हती परंतु इथून मात्र एक फलंदाजाला अजून एक परतावं लागतं 6वा गडी बाद इथून प्रकाश 11 टीमला अजून एक धक्का
नवीन बाटर मदरच्या आतमध्ये पाहायला मिळतो बॅट्समन या ठिकाणी युवराज आपण पाहतोय. गोलंदाज तयार, चांगली गोलंदाजी आपण पाहिली आहे. आई एकविरा संघाचे संघर्षमय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहतोय. सुरुवातीलाच अतिशय वेगानं धाबा आल्या, परंतु त्या धाबा कुठेतरी या दोन षटकामध्ये रोखल्या गेल्यात. कैलास हे टर्निंग पॉइंट षटक आणि त्यानंतर मात्र या षटकावरती देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू त्या ठिकाणी समोरच्या दिशेनं फेकून द्यायचं होता, परंतु आता जे बॅट्समन आहेत 7व्या 8व्या क्रमांकाचे त्यांच्यापुढे इतका आत्मविश्वास नाही आहे. ते खरं तर गोलंदाजीमध्ये खरं तर हे सगळ्यांचा योगदान असतो, पण याच खेळाडूंना कुठेतरी एक चांगली इथून धावसंख्या उभी करावी लागेल, कारण सुरुवातीलाच विकेट. यावेळेस मोठा फटका जरूर खेळले, उंची जास्त आणि इथून मात्र JD11 जो फॅमिली स्टँड आहे त्याच्या डोक्यावरून चेंडूला फिरकावून दिलाय. 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. 6 धाबा आल्यात, इम्पॉर्टंट धाबा, इम्पॉर्टंट रन्स. यावेळेस देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे, पहिले धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न होतो या ठिकाणी आणि चांगली गुड बिटवीन द रनिंग. दोन फलंदाज तालमेल खूप चांगला पाहायला मिळाला. त्यांना ठाऊक होता थ्रो इथून बॉन्ड लाईन वरून सहज रीतीने येणार नाहीये, त्यामुळे इथून दुसरी धाव देखील पूर्ण 2 धाब्याच्या मदतीने एकूण धाबा आहे धावफलकावरती आहे. तर 51 धाबा, अर्धशतक कंप्लीट देखील झालंय. असं वाटलं होतं की इथपर्यंत संघ पोहोचणार नाहीये, परंतु चांगले बॅटिंग. फटका हवेमध्ये लॉमन लॅन्स मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, चांगले प्रयत्न राहिले, परंतु 2 धाबा या चेंडूवरती देखील आलेत आणि पुन्हा एकदा 2 धाबेनं संघ जाऊन पोहोचतात 53 वरती. मागची मॅच देखील याच पद्धतीने आपण पाहिली. 54 धाबा संख्येचा पाठलाग करायचा होता आणि त्या 54 धाबा कुठेतरी मितमळेनं चेज झाल्या होत्या. जणू काय तसंच चित्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. हवेलीस आडवा पाटणं क्रॉस पाटणं खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, परंतु हा इथे डॉट बॉल. पहिलं पर्व या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या पर्वाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावरती. त्या अर्थातच 53 धाबा. मागच्या मॅचचा टार्गेट सेम टू सेम पाहायला मिळतोय. 54चा पाठलाग इथून करायचा आहे आई एकविरा 11 या संघाला. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच आहे स्मिथ 11 आंबरपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल अर्थातच अश्विनी डीजे 11. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे की नाणाफेकीसाठी या. 9वी मॅच असेल बघा आणि त्यानंतर शेवटची मॅच असेल ती. आणि शेवटची मॅच असेल प्रकाश 11 आणि समर्थ 11. चला स्मिथ 11 आंबेरपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल अश्विनी डीजे 11. दोन्ही टीमचा कॅप्टनला आम्ही अनाउन्समेंट करतोय की या नाणेफेकीसाठी. चला फिल्डिंग सजवायची आहे बघा लगेच. त्यानंतर 2 सामने अजून पेंडिंग आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये किरण आणि त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन कैलास. 2 मॅच मध्ये फ्लॉप झालाय करण.
किरण हा फलंदाज आपण पाहतोय, पण त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि आज ती क्षमता सिद्ध करावी लागेल या मैदानावरती. अभी नाही तो कभी नाही, आज नाही तर कधीच नाही. कारण 2 मॅचला फ्लॉप होऊन सुद्धा संघाने पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. 54 धावाचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा 30 चेंडूमध्ये. या धाबा डिफेन्स होतील का? त्या धाबांचा पाठलाग केला जाईल. आई एकविरा आणि आई एकविरा या संघाकडून मागच्या वर्षाचा चॅम्पियन संघ आणि त्यांच्या विरोधात इथून फाईट देत असताना खरं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच प्रकाश शेलेबण हा संघ या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. सुनील अश्विनी डीजे 11 टीमचा कॅप्टन या स्मिथ 11 टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. लगेच आपण नाणेफेचं कौल या ठिकाणी करणार आहोत. पहिलाच बॉल उंची जास्त घेतली आहे, क्षेत्ररक्षकानं पकडलाय जाईल आणि संपवला गेल. फलंदाज कैलासचा पहिला धक्का दिलाय आई एकविरा या टीमला. थँक्यू डीजे. एस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असं अश्विनी डीजे 11 संघानं नाणेफेक जिंकली आहे. जो काही निर्णय असेल त्यावरती नक्कीच निर्णय घ्यायचा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन अरुण हलक्या हाताने स्टॅप केले तर आतमध्ये चाप. इथून थोडासा थ्रो खराब झालाय. सिंगल धावेसाठी कॉल होता परंतु नकार दिला. त्या एक ट्रकाने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथं थोडीच खराब फिल्डिंग. धाव नाहीये, अजूनही आलेली नाहीये. यावेळेस चांगला फटका आहे, क्रॉस बॅटने केलेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, त्यानंतर फक्त सिंगल मिळतीये. सिंगल न इतका पराभव इंटेक्शन मिळणार नाहीये. सिंगल न काही पराभव पडणार नाहीये, कारण इथून तुम्हाला पॉवर प्लेचा फायदा उचलावा लागेल. पॉवर प्ले मध्ये 20-25 धाबा बनवाव्या लागतील. यावेळेस मनगटी ताकद मिड विकेटला क्लिअर केलंय. यावेळेस मॅक्सिमम हिट देऊन जाईल सा धाबा षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. भिजलो तरी हा माझा अंत नाही, पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन, कारण शांत बसायला मी काही संत नाही. हे दाखवत असताना 2 मॅच मध्ये फ्लॉप झाला, पण या मॅच मध्ये अगदी त्याने सिद्ध केलंय की मुझमें कितना दम है, किसमें कितना दम हे देखा दे. त्यावेळेस थोडंसं शॉर्ट ऑन पिचचा बॉल हुक करायचं होतं, पण तो बॅटनी बॉलचा संपर्क नाहीये त्या ठिकाणी. चांगली लाईन पाहायला मिळतीये. बॅट्समन किरण यावेळेस उंच गेलाय. तिथून संधी, जेलची ही संधी होती आणि इथून मात्र बॅट्समन या ठिकाणी खरंच ती परतला असता, परंतु या ठिकाणी जीवनदान किरणला पुन्हा एकदा जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सून करावं लागेल. जीवनदान, जीवनदान काय असतं ते येणारे कार येणार वेलच रडतो. तर त्या 8 मध्ये सोडलेला झेल, मिड विकेटला पाहिलेला एक उत्तुंग षटकार, ह्या भरपूर गोष्टी. यावेळेस चांगला फटका आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. जे असं म्हटलं जातं ना की भुजलेला कोंबडा कधी आगीला घाबरत नाहीये, जणू तसंच काही चित्र मैदानाच्या आतमध्ये. झेल सोडलाय तो घाबरणार नाहीये, कारण त्यालाही ठाऊक आहे की जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानाचा पूर्ण फायदा त्याला इथून उचलायचा आहे. सिंगल धाव येते, सिंगलच्या मदतीने एकूण धावा आहेत धाव फलकावरती 9 धावा. 54चा पाठलाग 30 बॉल मध्ये करायचा होता. हा फटका पुन्हा एकदा हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक
त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, परंतु अगदी लोमन लॅन्स मध्ये चेंडूची फिरकी अचूक आहे. 2 धाबा पुन्हा एकदा मिळतील. ह्यावेळेस पुन्हा एकदा डान्स डाऊन नटराज स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आणि या गोलंदाजीसाठी सुवर्ण संधी आहे. माधवनं मात्र विकेट पूर्ण केली तर विवेक म्हसे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज देखील आहे. चार चेंडूवरती देखील सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 11 वरती. सिंगल डबल्सला प्राधान्य देत असताना एक षटकार जरूर ठोकलाय किरणनं, पण त्यानंतर त्याला शांत ठेवलंय. इथून पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा बॉल हवेमध्ये खेळलेत. डीप मध्ये फिल्डर आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. थँक यू सो मच. थँक यू डीजे. स्मिथ 11 आंबेरपाडा टीम साठी एक खरं तर सुवर्ण संधी आहे. आज मॅच जिंकायचे, जर गोव्याला जायचं असेल तर ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल त्यांच्यासाठी. आणि खरे तर आपले दादा अमर लांगे यांनी सांगितलं होतं की ही मॅच जिंकली तर नक्कीच गोवा ट्रिप असेल आणि ते खेळाडूंना ते प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये. गोवा आणि पुढच्या वर्षी खरं तर जी प्रीमियर लीग होणार आहे ती स्मिथ 11 आंबेरपाडा यांच्या नाबानं यांच्या नेतृत्वाखाली ती होणार आहे. आणि त्या प्रीमियर लीगमध्ये एक बाईक देखील असणार आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो, कारण आपण या विभागामध्ये आतापर्यंत ही प्रीमियर लीग पाहिली, परंतु कधीही बाईक आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. परंतु अमर लांगे या साहेबांचं स्वप्न आहे, त्यांच्या चिरंजीवाचं स्वप्न आहे की या स्पर्धेमध्ये एखादी बाईक एखाद्या तरी खेळाडूला मिळावे. आणि ते स्वप्न नक्कीच पुढच्या वर्षी आपल्या कुठल्या तरी एका आदिवासी खेळाडूचं पूर्ण होणार आहे. ही सगळ्या खेळाडूंसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि पुढच्या वर्षी मोठ्या संख्येनं मोठ्या प्रयत्नानं प्रत्येक खेळाडू नक्कीच चांगलं एअरपोर्ट देण्याचं काम करेल ही अपेक्षा आपण सगळ्याकडून करूया. आणि बेस्ट ऑफ लक आपण देऊया खरं तर स्मिथ 11 आंबेरपाडा टीमला आणि स्मिथला देखील. आणि या खरं तर संघ मालक जे आहेत अमर या संघाचे, त्यांनाही आपण मनापासून आभार व्यक्त करूया. गोलंदाज तयार होतोय गोलंदाज ट्रॅक वरती. सुनील पुन्हा एकदा 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाबा आहेत धावपलकावर की 15 धाबा आहेत. जबरदस्त गोलंदाजी. किरणचा हा फटका पुन्हा एकदा त्याच दिशेनं झेलची संधी, यावेळेस चूक नाहीये आणि इथून अखेरकार पकडलाय झेल आणि संपवलाय खेळ. फलंदाज किरण बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच झेझे. अजून एक धक्का दिलाय या ठिकाणी. आई एकविरा संघ थोडस वरती जात असताना आपण पाहतोय 54चा पाठलाग करतोय हा संघ. परंतु सुरुवातीला असं वाटलं होतं की या धावसंख्येचा पाठलाग सहज रीतीने केला जाईल, परंतु गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते प्रकाश 11 संघाची. गोलंदाज तयार. लेफ्ट थंब द राऊंड विकेटनं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय बॅट्समन दुर्वेशला आपण पाहतोय. युनिट क्रमांक 5 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला फटका आहे. लॉंग आपला क्षेत्ररक्षक यश त्या ठिकाणी चेंडूला उचलतील.
त्या अगोदर सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होईल आणि सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 16 वरती. डावकर तसा फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक केनला सिंगल न मात्र स्ट्राईक रोटेन झाली आहे. सुनीलला आपण पाहतोय तिसऱ्या षटकावरती. यावेळेस पंच अनंत गावंड सर बोलले तुम्ही हात जमीनला दान करत या ठिकाणी बॅट बॉलचा इशारा मात्र करतायत. अतिरिक्त धाव गोलंदाजी चांगली राहिली आहे प्रकाश 11 संघाची. आपण पाहतोय सुरुवातीपासूनच यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने जणू काय ऍक्शन रिप्ले मध्ये तो चेंडू फेकलाय असंच वाटतंय. परंतु दुसरा अवांतर बॉल सुनीलच्या माध्यमातून खरे तर सफल होत आहेत बासमड आणि पाठीमागून जो स्टंप दिसतो ना तो स्टंप उडवण्याचा प्रयत्न होत आहे परंतु थोडासा बाहेर चेंडू. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. तेज दरार सरळ एष्ट्यांच्या वरून जातोय आणि इथून डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे गोलंदाज सुनीलची. सुरुवातीला 2 चेंडू अवांतर फेकलेत त्यानंतर हा प्रकारचा चेंडू या ठिकाणी त्याच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगलला मात्र प्राधान्य देत असताना आणि इथून जर का आपण विचार केला सर तर एकही मोठा फटका एक षटकार फक्त आलाय त्यानंतर एकही मोठा बॉल 4 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस रडार मध्ये आणि त्याला पाठवलंय अगदी आमच्या जेडी इव्हेंट वनच्या स्टँडच्या डोक्यावरून मॅक्सिमम हिट. बॉल चाललाय साधारणसाठी ठोकलाय षटकार डीजे ठोक. थँक्यू डीजे. या षटकाराची गरज होती आणि तो षटकार बासमन दुर्वेशच्या बाटमधून आपण पाहिला. संघर्ष केला भरपूर या षटकारासाठी पण धावा येत नव्हत्या. अशा कठीण परिस्थितीमध्ये टोकलेला हा षटकार पुन्हा एकदा या ठिकाणी पीपी या ठिकाणी जबरदस्त जलकॅरी केलाय आणि दिलाय धक्का अजून एक या ठिकाणी आई एकविरा टीमला. बासमन होईल आउट. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाबा धाबलकावरती त्या अर्थातच 25 धाबा येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. 12 बॉल 29 धाबा. गोलंदाज साठी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. हा आणि स्मिथ 11 अंबरपाडा टीमचे सगळे खेळाडू या आपण स्टेजच्या डाव्या साईडला बघा. अमर लांगे आपली वाट बघतायत. संघाचे संघ मालक. आज चांगला खेळ पहिल्या मॅच मध्ये जरूर झाला पण त्यानंतरच्या 2 मॅच त्यांच्यापासून खरं तर दूर निघून गेल्या. पीपीला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पंकज पारधी मुकेशला आपण पाहतोय 2 धाबा चेंडूवरती आणि 2 धाब्यानं मात्र संघ जातोय पुढे. एकूण धाबा आहेत धाबलकावरती 27 धाबा. सेम टू सेम दिसतात पीपी आणि या ठिकाणी मुकेश. हाईट दोघांची सेम वाटतंय. 2 धाबा चेंडू या चेंडूवरती आलेत. 12 मध्ये 29 बनवायच्या होत्या आता 11 मध्ये 27. हा फटका रडार मध्ये आणि इथून जाईल समलंग कक्षेला अगदी सलामी देत मॅक्सिमम हिट ठोकलाय या चेंडूवरचा या मॅचचा
संकनाच करणारा हा षटकार. थँक्यू डीजे. मोक्याच्या क्षणी या 6 धाबा आलेत. खरं तर या षटकाची गरज होती आणि तो षटकार इथून बासमण योगीच्या बाटमधून आपण पाहतोय. एक चौकार, एक डबल, एक सिंगल, एक षटकार त्याच्या बाटमधून आपण पाहिलंय. तोच यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला वीर काऊन दिलाय. 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 4 4. या मॅचचा पलटवार करणारा हा चौकार. थँक्यू डीजे. मॅच मध्ये खरं तर वापसी केली जाते. मॅच मध्ये पुन्हा आगमन करत असताना आई एकविरा मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ चॅम्पियन सारखा खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच लेनचा बॉल. या खरे तर स्मिथ 11चे समर्थक मिथुन कोंडावले साहेबांना मी विनंती करतोय की आपण देखील मंचावरती यायचं आहे. तुमचं देखील आम्ही सह्याद्री प्रीमियर लीग आणि डीजे ग्रुपच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय. या आपण मंचावरती. आणि गायक देखील आहेत, त्यांचा आवाज नक्कीच आपण या ठिकाणी ऐकू. यावेळेस शॉर्ट पिच लेनची चेंडू आणि दिला फेकून त्याला मिड विकेटच्या डोक्यावरून क्लिअर करतो हा फटका. मॅक्सिमम हिट. बॉल चालला सीमा पार. मिळतील धाबा 6. ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. सर असं वाटलं होतं की मॅच फसली आहे, पण या षटकामध्ये जो गोलंदाजी केली खरे तर मुकेशनं, त्याच्या आगीच तब्बल 2 षटकार 1 चौकार आणि 19 धाबा आल्यात या षटकावरती. 19 धाबा. काय फटकेबाजी. ही एकविरा मागच्या वर्षाचा चॅम्पियन संघ हा चॅम्पियन सारखा खेळतोय. रिवर्स केले पंच अनंतर गावंड सर दर्शवतात षटक क्रमांक कंप्लीट. या ठिकाणी सीधी उंगली से घी निकलती है तो टेढ़ी करने की क्या जरूरत है. सरळ बॅटनं धावा येत आहेत. मग इथून हा संघर्ष कशासाठी. ओव्हर क्रमांक कंप्लीट झाले. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. याने की 6 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 10 धावांची. 6 चेंडू 10 धावांचे समीकरण. यावेळेस मात्र गोलंदाज आले गोलंदाजी मार्क वरती. पंकज आज दिवस देखील राहिला बीपीचा. चांगली गोलंदाजी राहिली आहे. दुसऱ्या मॅच मध्ये थोडीशी खराब गोलंदाजी, परंतु आज संधी आहे हिरो बनण्याची. अभी नाही तो कभी नाही पापी. संघर्षाचा संखनाद करतोय. पहिला चेंडू डॉट. 5 मध्ये 10 ची गरज. पीपीनं हे षटक जर काढलं ना तर पुढच्या वर्षी 2-3 हजार पॉईंट 5,000 पर्यंत नक्कीच जाईल. हे षटक आज हिरो बनण्याची संधी आहे. 5 मध्ये 10, परंतु त्याच्या आगेस ठोकलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. या मॅच मधची हवा काढून टाकले या षटकारानं. आणि इथून मात्र आई एकविरा संघ मजबूत स्थितीमध्ये. षटकार. हेल्म 4 धावांची गरज आहे. पीपीच्या दुसऱ्या षटकावरती षटकार ढोकलाय. 4 मध्ये 4. आणि इथं सामना होईल का फिनिश. झालाय इथून सामना फिनिश. पुन्हा एकदा दाखवून दिलंय आई एकविरा 11 या संघानं चॅम्पियन होतो, चॅम्पियन राहणार. आणि पुन्हा वर्ष तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. इथून शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकत विजय संपादित केलाय.
थँक्यू. सन्माननीय रुपेश दादा खंडबी यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. दादांना विनंती असेल की आपण मंचावरती या. अभि सह्याद्री मायक्रोफोनवरती खरं तर त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत, तर आपण प्लीज आपण या ठिकाणी. आणि चला फिल्डिंगसाठी लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. ज्या संघाने फिल्डिंग असेल खरे तर स्मिथ 11 अंबेरपाडा